हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे? मस्त ना? तर मी सानिका तुमच्या सर्वांचं स्वागत करते माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आज सकाळचं ना 9चं वातावरण होतं बरं का. तर काय सकाळ सकाळी शूट करायचं झालं नाही, कारण की थोडंसं आभाळ पण आलेलं होतं आणि बाहेर जास्त येऊन चालत पण नाही. मग त्यामुळे ना 9च्या दरम्यान असं कडक ऊन पण थोडंसं पडलेलं होतं. मग त्यामुळे म्हणलं चला बाहेर आता थोडंसं उन्हामध्ये पण होतं आहे आणि थोडासा शॉर्ट आपला एक व्हिडिओ पण होऊन जातो आहे. काकींनी इथं का नाही झाडे लावलेली होती, कोरफड वगैरे तुळशी वगैरे आलेली होती आणि त्यात ना साक्षीने घेवड्याचा 1-2 बी का नाही आणून लावलेलं होतं आणि छान असं तो उगवलेलं होतं. त्याला शेंगाही लागत होत्यात, मग ते दिसताना पण छान दिसत होतं आणि 1-2 कोंडे होते त्या पण कशाच्या तरी होत्यात बरं का. तर सकाळचं पप्पा आलेले होते तिथं. औषध काय आणलंय बघायला लागलंय का? तर ना काल मी पप्पांना सांगितलेलं होतं की का नाही बेबी पावडर जी आहे ना हिमालयाची, ती मी कृष्णाला यूज करते आणि जी हॉस्पिटलमध्ये दिलेली होती ना तर ती माझी खतम झालेली होती. मग पप्पांना सांगितलं की तुम्ही का नाही मेडिकलमधूनच आणा. मी ऑनलाईन बघितलं पण ते काय हे झालं नाही, म्हणून म्हटलं तुम्ही केदार मेडिकलमध्ये बघा. आणि स्टेलेक्सची बॉटल पण बघायची होती, म्हणजे पावडरीचा डबा. तो मला की नाही हॉस्पिटलमधूनच दिलेला आहे, डॉक्टरांनी सजेस्ट केलेला होता तो. म्हणजे की नाही बाळाच्या दूध वाढीसाठी म्हणजे का नाही तो एकदम चांगला आहे बरं का. जर म्हणजे असं दूध कमी वगैरे असेल की नाही बाळाला, तर मग त्याच्यासाठी तो पावडर खूप चांगली आहे. सकाळ संध्याकाळ की नाही मी ती पावडर दुधातून घेत असते. आणि की नाही बेबी ऑइल जे आहे की नाही ते आणायचं होतं मसाजवालं हिमालयाचं, मग तेही पप्पांनी आणलेलं होतं. मग ते देण्यासाठी वरती आलेले होते पप्पा. कृष्णा आता का नाही पप्पांची सकाळ का नाही अशीच होते. सकाळचं त्यांचं सगळं आवरून झालं की नाही पप्पा का नाही इथं वरती येतात कृष्णाकडे, आणि कृष्णाकडे आलं ना कमीत कमी अर्धा तास तरी का होईना, म्हणजे ड्युटीवर जाण्याचा जो वेळ आहे त्याच्या अगोदर अर्धा तास येऊन बसतात आणि त्याच्यासोबत खेळतात, गप्पा मारतात, त्याचं पाय चेपून देतात. म्हणजे इतकी नातवाची सेवा कोण करेल? पर ते फक्त आजोबा आणि आजीच करू शकतात बरं का. तर नंतर की नाही विराज पण जाणार होता गावाला आज. मग जाता जाता की नाही कृष्णाकडे आलेला होता. त्याला आला की नाही तुला पाळणं हलवायला, त्याला पाळणं त्याला खूपच जास्त आवडतं. कृष्णाला नेतेस काय तुझ्यासोबत गावाला? सगळे कपडे बिपडे देते तुला त्याची आणि न्यायचं जा त्याच्यासोबत, तुझ्यासोबत न्यायचं जा. पण सगळं करायला लागणार त्याचं, शी शू सगळं खायला वगैरे चारायला लागणार तुला. करणार का? एवढा लाडका आहेस काय कृष्णाचा? कृष्णाची मज्जा आहे. मग पप्पा विराज मामा एवढं सगळं करतो म्हणतो या. कृष्णा खरंच नेणार का? आणि मग शाळेला जाऊ नकोस रोज, मग ह्याच्यापाशी थांब. शाळेला पण नाही जाणार? जा बाबा शाळेला. शाळेतनं घरी आलास का नाही मग या खेळायला ह्याच्यासोबत. तर ना मला तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करायची होती. ती म्हणजे अशी की ज्या नवीन आई आहेत ना त्यांच्यासाठी खास करून मला एक गोष्ट सांगायची होती, कारण की कालच मी ती म्हणजे अनुभव घेतला त्या गोष्टीचा. मी ज्यावेळेस आपण काही काही गोष्टी ऑनलाईन मागवतो किंवा ऑनलाईन आपल्याला स्वस्त पडतात असं वाटतं, म्हणजे ज्यावेळेस आपण घेतो त्या ऑनलाईन गोष्टी, तर कधी कधी ना त्याच गोष्टी ऑफलाईन सुद्धा घेऊन बघत चला. कारण की नाही म्हणजे ती किंमत आणि ह्या किमतीमध्ये त्या म्हणजे किती त्यामध्ये क्वांटिटी येते, ह्यामध्ये ऑफलाईनमध्ये किती क्वांटिटी येते ती जर बघितलं ना आपण, तर आपल्याला थोडेसे का होईना पैसे आपली बचत होऊन जातात. तर कालच माझ्यासोबत अशी एक म्हणजे गोष्ट घडली. तर पप्पांना ना मी सांगितलेलं हिमालयाची पावडर आणायला, बेबी पावडर आणायला. तर ही ना माझी 50 ग्रॅमची आहे. ती मला डॉक्टरांनी की नाही दवाखान्यात जेव्हा झाला की नाही त्यावेळेस मला दिलेली होती, पण त्यावेळेस आता ही संपलेली आहे. म्हणजे
ही पावडर आता मला संपलेली आहे. तर मग मी काय केलं, पप्पांना आणायला सांगितली आणि मी ऑनलाईन पण बघितलेली होती बरं का. तर ऑनलाईन बघितली त्यावेळेस मला 199 रुपयाला 2 होते, म्हणजे 100 ग्रॅमच्या 2 बॉटल होते. 199 रुपयाला म्हणजे 100 रुपयाला 1 पडली असं होतं. आणि ना पप्पांना मी आणायला सांगितलं, तर मी ऑनलाईन मागवणार होते, पण ठीक आहे म्हटलं इथं कितीला भेटते किंवा माझं असं काही ध्यानात पण नव्हतं. पण त्यावेळेस पप्पांनी की नाही ही बॉटल आणली. काल पप्पांनी ही बॉटल आणली. तर उंची बघा ह्याची किती मोठी, पूर्ण एवढी मोठी येते. तर ही अशी बॉटल आहे. तर ही ना 400 ग्रॅमची आहे ही बॉटल. 400 ग्रॅमची आहे आणि बरोबर 290 रुपयाची 290 रुपयाची बॉटल आहे ही. तर बघा इथे दिसते का तुम्हाला, म्हणजे तुम्हाला दिसते नाही, हां 290 रुपयाची बॉटल आहे ही, 400 ग्रॅम. तर मग विषय काय येतोय की बाबांनो, 100 रुपयाच्या 2 बॉटल म्हणजे मागेपर्यंत 100 ग्रॅम तुम्हाला त्यात क्वांटिटी येणार पावडरची. तर मग ह्याच्यात 290 रुपये देऊन जर 400 ग्रॅम जर तुम्हाला क्वांटिटी भेटत असेल तर मग आपल्याला घ्यायला काय हरकत आहे. म्हणजे कधी कधी ऑफलाईन गोष्टी घेऊन पण आपण बघू शकतो की बाबा ह्यामध्ये क्वांटिटी किती येते, आपले पैसे किती सेव्ह होते. आणि मी असं म्हणत नाही की ऑनलाईनने सुद्धा ऑनलाईन जास्तच महाग आहे वगैरे असं नाही म्हणत. ऑनलाईन कधी कधी आपल्याला स्वस्त सुद्धा पडतं. ते कपड्याच्या बाबतीत मी बघितला अनुभव चांगला. पण ह्या बाबतीत मी तुम्हाला सांगते की बाबा ह्याच्या ऑनलाईन घेण्यापेक्षा ऑफलाईनमध्ये सुद्धा तुम्ही कधीतरी घेऊन बघा. तर हेच माझं तुम्हाला सजेशन होतं, हेच तुम्हाला मी सांगायचं होतं की त्या कधी कधी स्वस्त पडतात आणि 4 पैसे वाचले तर कुठं तर ते आपल्याला भविष्यात उपयोगी पडतात. आपल्याला 10 रुपये जरी वाचले, गृहिणीला मी सांगते 10 रुपये जरी वाचले तरी आपल्याला किती आनंद होतो. बाबा आज मी 10 रुपये वाचले. सॉरी जरा कृष्णा रडत होता म्हणून मी थांबलेले होते. तर माझे आता हे 200 रुपयाला जर 199 रुपयाला जर त्या 2 बॉटल 100 ग्रॅमचे येत असतील आणि 290 रुपये मला 400 ग्रॅम मला जर क्वांटिटी पावडरची त्या भेटत असेल तर मग मी घेणं कुठलं साहजिक आहे की बाबांनो 90 रुपये जास्त घालायचे का होईनात, 91 रुपये जास्त का घालायचे होईनात, पण मी जास्तच वालच घेणार. म्हणजे माझे बघा 201 रुपये म्हणजे मी बचत झालेले आहेत. माझे 201 रुपये बचत झाले, म्हणजे माझी नाही म्हणजे पप्पांची. थोडक्यात घरातली कुणाची का असणार पण बचत झालेलेच आहेत. दुपारी मामा आलेले होते आणि येताना कणी देशी अंडी घेऊन आलेले होते. आपल्या देशी कोंबड्या आहेत आणि आपल्या शेतातली कणीस आणि देशी भेंडी घेऊन आलेले होते आणि कृष्णाला खास भेटायसाठी पण आलेले होते. तिकडं बघत होता वरती की नाही, म्हणजे मी ज्या खोलीत राहते की नाही तिथं चाललेलं होतं. महाप्रसाद करायचा होता, म्हणजे की नाही शिरा असा नैवेद्याला किंवा प्रसादाला द्यायचा होता. म्हणजे की नाही आता गणपतीचं की नाही विसर्जन होतं आज, तर मग की नाही बिरोबाच्या मंदिरातलं विसर्जन होतं. तर त्याच्यासाठी की नाही शिरा बनवून नेणार होतं बायका. मग बाकीच्या ज्या होतात ना त्या काहीतरी कामात होतात. मग ज्या थोडंशा की नाही आता मग पाठीमागे जाऊ आहे, एकीला 2 घरं आहेत ना, तर त्या त्यातलं एक घेऊन करत होता. मम्मीला तर काही जाऊ नाही आहे, पण का नाही तिनं निम्मा स्वयंपाक करून आलेली होती आणि नंतर तिनं म्हणजे निम्मं काम केलं आणि निम्मं काम केल्यानंतर का नाही घरी गेली. थोडासा राहिलेला तो स्वयंपाक करायला गेली. मग इथं का नाही सगळेजणी प्रसाद करत होते त्या, आणि तो प्रसादाचा नैवेद्य का नाही छोटासा मी का नाही तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर केलेला आहे बरं का. आणि की नाही माहेरी माझं असं असतं बरं का, प्रत्येकजण कोणाचा पण कार्यक्रम काय पण असू दे बरं का,
पण प्रत्येकजण सगळ्या मिळून सगळ्याजण अगदी स्टार्टिंगपासून ते शेवटपर्यंत सगळ्याजण एकत्र असतात आणि सगळ्या मिळून हसत खेळत सगळा कार्यक्रम पार पाडतात. तसंच की नाही प्रत्येक कार्यक्रमात सगळ्याजणी सहभागी घेत असतात. मग आज पण नैवेद्य द्यायचा होता तर मग नाही तिघी होत्यात तर बाकीच्या नव्हतात. म्हणजे असं नाही की बाबा ना आम्ही तिघींनीच केलं आणि बाकीच्या नव्हत्यात. प्रत्येकजण एकमेकींना समजून घेऊन का नाही मग बाकीच्या सगळ्या काम करत असतात. आणि इथं काकीने की नाही कृष्णाला घेऊन बसलेली होती. म्हणजे मी कृष्णाला घेऊन बसते तुम्ही करा. तर असं की नाही एकमेकींना समजवून घेऊन किंवा एकमेकींचा लाड पुरवून थोडक्यात का नाही प्रत्येकजण एकमेकींना समजून घेते. तर खूप छान आहे माहेरी माझं म्हणजे वातावरण जे आहे की नाही गल्लीतल्या सगळ्या चुलत्या वगैरे ज्या आहेत ना मला सख्खी चुलती नाही तुम्हाला पण माहीत आहे पण सख्या चुलत्यांपेक्षा ह्या काही कमी नाही आहेत असं आहे बरं का. तर प्रत्येकजण एकमेकींना छान असं सांभाळून घेतो. म्हणजे माझ्या मम्मीला जाऊ नाही आहे तर तिला नाही असं भासवून पण देत नाहीत की बाबा नो मला जाऊ नाही आहे किंवा म्हणजे माझ्या एक साथीला दुसरी कोण नाही आहे असं मी पुढं गेलं तर मागं माझं कोण हे करायचं. तर का नाही मम्मीचं असं म्हणजे मम्मी अर्जंट अशी कुठं बाहेर वगैरे जायचं असलं ना तर एकमेकीजण असं विचारतात की स्वातीताई तुम्ही जावा पुढं आम्ही पाठीमागचं तुम्हाला काहीतरी करायचं असलं काम तुमचं राहिलं असलं तर आम्ही पाठीमागं करतो. तर मग अशा का नाही एकमेकींना समजावून घेतात. म्हणजे खूप छान वाटतं की असं वातावरणमध्ये जगायला सुद्धा. आणि का नाही ही प्रेमाची भावना निर्माण होते आपुलकीची किंवा नातं कसं टिकवून ठेवायचं एकत्रित कुटुंब कसं असावं. भलेही सगळ्यांच्या घरी जेवण वेगवेगळं बनत असेल पण बोलायला चालायला असं जरी आलं की नाही तर मग नाही सगळ्याजण एकत्र होऊन असतात बरं का. किंवा असं कोणाच्यात कार्यक्रम असला तरी सगळ्याजण एकत्रित असतात. असं सांगताच येत नाही की बाबा उद्या माझ्यात कार्यक्रम आहे तू ये. सांगायच्या आधीच त्या म्हणतात की बाबा आम्ही आहोत सगळेजण आपण सगळा कार्यक्रम पार पाडू. मग तो कोणाचाही असो आणि कितीही उशिराचा कार्यक्रम असो तर सगळ्याजणी अशा एकत्र येत असतात. तर इथं शिरा करायचा होता ना तर त्याला छान अशी उकळी आलेली होती आणि त्यामध्ये इसेन्स घातलेला होता आणि एकीने वरून घातलं म्हणजे वैरायचं होतं त्याला. तर मग काकीने छोट्या काकीने की नाही म्हणजे वरून असं ते शिरा गरा काय असेल तो त्याच्यामध्ये टाकला आणि की नाही खाली दुसरी काकी ते वैरत होती त्याला. तर छान असा शिरा करून न्यायचा होता आणि सगळ्यांनी तिथं खाल्ला. खूप छान झालेला होतात बरं का शिरा पण. तर खूप छान एकत्रित मिळून झालेलं होतं म्हणजे सगळ्याजणींचं प्रेम त्याच्यात मिसळलेलं होतं किंवा घातलेलं होतं की ते आनंदाने आणि प्रेमाने केलेला होता तो शिरा गणपती बाप्पांच्या प्रसादासाठी. आणि आज का नाही विसर्जन करायचं होतं गणपती बाप्पांच्या मूर्तीचं. तर मग सगळ्यांची अशी घाई गडबड चाललेली होती. छान असा शिरा तयार केला आणि गणपती बाप्पांसाठी घेऊन गेलेत सगळे. आणि त्याच दिवशी ना करून आलेली होती ही असते आता मुंबईला पण का नाही खास बाळाला बघायसाठी आणि मला भेटायसाठी आलेली होती. तर खूप दिवसातून ही आमची भेट होती बरं का. तर इतकी छान भेट झाली आणि ती तिच्या आजोबांना सोबत घेऊन आलेली होती. आणि ना ती आल्यावरती ना बाळासोबत बोलत होती तोही तिला छान रिस्पॉन्स देत होता. कृष्णा घे की त्याला थांब. कृष्णा बोलायला लागते माव. काय झालं काय बोलू पप्पा नाही आम्हाला पटकन घेऊन जावायचं आजीला किती त्रास द्यायचा आजी कशी खेळायचंय बर अगं त्याला खाली पाहिजे खेळायला. एवढ्या दिवसानं आली पण जास्त उशीर काय थांबली नाही. म्हणली मी लगेच जाणार आहे कारण की नाही घरी पण मम्मी वाट बघत होती आणि उद्या लगेच वापस जाणार होती मुंबईला. त्यासाठी म्हणली तयारी पण करायची आहे त्यामुळे म्हणली जाते लवकर काळजी घे. एवढं बोलू ती लगेचच निघून गेली. आणि संध्याकाळच्या टायमिंगला ना इथं गणपतीची जे म्युझिक वगैरे चालू होतं ना DJ वगैरे आणलेलं होतं तर त्याच्यासाठी एवढा आवाज येत होता की नाही मी वरचा दरवाजा खिडकी वगैरे सगळं लॉक करून बसलेली होती कारण की नाही खूपच आवाज येत होता. आणि कृष्णा बिल वगैरे म्हणून का नाही त्याला म्हणजे घेऊन बसलेली होती मी. आणि हे संध्याकाळचं असं व्ह्यू आहे बरं का. खूप छान वातावरण झालेलं होतं आणि मनातून खूप वाईट पण वाटत होतं की गणपती बाप्पा विसर्जन होणार. चला तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. चलो बाय.